रेवतीची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती तिच्या रूममध्ये आराम करत होती. रेवतीचा नवरा सुधीर तोही रूममध्येच त्याचे ऑफिसचे काम करण्यात व्यस्त होता. इतक्यात रेवतीची सासू सुमनताई सुनेला आवाज देत त्यांच्या रूममध्ये आल्या आणि तिला उठवत म्हणाल्या, "सुनबाई, तू इतक्या लवकर झोपली आहेस? ऐक, मला तुला काहीतरी सांगायचं आहे." तेव्हा बाजूलाच काम करत असलेला रेवतीचा नवरा सुधीर म्हणाला, "अगं आई, किती मोठ्याने बोलत आहेस? आणि तुला दिसत नाही का तिची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ती आराम करत आहे. आणि ती आत्ताच तर येऊन झोपली आहे, तर तिला शांत झोपू दे ना." मग दोघांचा आवाज ऐकून रेवती झोपेतून जागी झाली. तिने समोर असं सासूला बघितलं आणि ती उठून बसली. तर सुधीर तिला म्हणाला, "अगं रेवती, तू का उठली आहेस? तू आराम कर बघू." आपल्या मुलाचं बोलणं ऐकून सुमनताई सुधीरला रागातच ओरडत म्हणाल्या, "अरे सुधीर, तुझ्या बायकोची फार काही तब्येत बिघडलेली नाही, मग एवढं टेन्शन का घेत आहेस? आणि सुनबाई, तू पण एवढे नखरे का करत आहेस? आम्ही काही कधीच आजारी पडलो नव्हतो का? पण आम्ही एवढे कधी नखरे केले नव्हते. पण तुम्हा आजकाल मुलींचं फारच नखरे असतात. बरं, ते सगळं जाऊ दे, मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे." तेव्हा रेवती हळूच आवाजात म्हणाली, "हो आई, सांगा ना, तुम्हाला काय बोलायचं आहे?" तर तिची सासू म्हणाली, "अगं ऐक, तुझ्या नंदेचा प्रियाचा फोन आला होता. ती उद्या तिच्या नवऱ्यासोबत तुला बघायला येत आहे. तर मग तू उद्या लवकर उठून त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल चांगलं जेवण बनवून तयार ठेव आणि प्रियाच्या आवडीचे पदार्थ बनव. तिला खूप चांगलं वाटेल." त्यावर रेवती म्हणाली, "आई, तुम्हाला तर माहितीच आहे, मला खूप अशक्तपणा आलेला आहे. मला तर नीट उभं पण राहता येत नाही आणि औषधांच्यामुळे मला जागा पण खूप उशिरा येते. तर मी सर्वांसाठी एवढं जेवण कशी बनवू?" तेव्हा तिची सासू तोंड वाकडं करत म्हणाली, "हो, मला तर ते चांगलंच माहिती आहे. माझी मुलगी इतक्या दिवसांनी घरी येत आहे, तर तिचं छान स्वागत करायचं सोडून तू तर तुझंच कौतुक करत आहेस. आणि आजकाल तर रोज सकाळचा चहा माझा मलाच करून घ्यावा लागतो. पण मी काही बोलते का? आणि प्रिया म्हणाली होती की ती दुपारपर्यंत येणार आहे, त्यामुळे तू काहीतरी चांगलं बनवून तयार ठेव. बरं, तू तोपर्यंत तरी उठशील ना, की दिवसभर तुला झोपूनच राहायचं आहे?" तेव्हा रेवती काही उत्तर देणार इतक्यात आईचं आणि बायकोचं सगळं बोलणं बाजूला बसलेला सुधीर ऐकत होता. आईचं असं बोलणं ऐकून तोही हैराण झाला आणि त्याच्या आईला म्हणाला, "आई, तू तर बघतच आहेस, तिची तब्येत किती खराब आहे. तिला थकवा जाणवत आहे आणि ती आजारी पडल्यापासून आपणच रोजचं कसं तरी ॲडजस्ट करत आहोत. आणि आता ताई आणि भाऊजी येणार म्हणून काय ती जाऊन किचनमध्ये काम करणार आहे का?" त्यावर आई म्हणाली, "अरे, मला पण जास्त वेळ उभा राहता येत नाही. जास्त वेळ उभी राहिली तर माझे पाय, गुडघे दुखायला लागतात. आता ही आजारी आहे म्हणून आतापर्यंत कसं तरी घरातलं कामं करत आहे. पण अरे सुधीर, उद्या जावई बापू येणार आहेत. मग त्या लोकांना चांगलं करून खायला घालायला नको का? जावयाचा मान, पाहुणचार चांगला व्हायला हवा ना." रेवती म्हणाली, "आई, आपण असं करू, त्यांच्यासाठी गरमागरम बाहेरूनच काहीतरी मागवून घेऊयात. म्हणजे मग कोणालाच त्रास होणार नाही आणि त्यांचाही चांगला पाहुणचार होईल." सुनेचं बोलणं ऐकून सासू रागातच म्हणाली, "सुनबाई, तू तर आजकाल खूप आळशी झाली आहेस. प्रत्येक काम कशा पद्धतीने करायचं हे तूच ठरवतेस आणि घरात काम करत नाहीस. त्यामुळे सारखी सारखी आजारी पडत असतेस. त्यापेक्षा घरातील कामं करत राहशील तर तुझ्या शरीराला व्यायाम तरी मिळेल. पण असा आराम करायची एकदा का सवय झाली ना, तर तुझ्या शरीरात आळस भरेल आणि तुला कोणतंही काम करूच वाटणार नाही. तू अशी कशी बोलतेस? जावई बापू येणार आहेत, त्यांना आपण विकत खायला आणून घालायचं आहे का? ते आपल्याबद्दल काय विचार करतील की ते आपल्या घरी आले आहेत आणि आपण त्यांना बाहेरचं आणून खायला देत आहोत?" त्यावर रेवती रागातच म्हणाली, "का आई, जावई आहेत म्हणून काय झालं? एक दिवस नाही खाऊ शकत का?" यावर तिची सासू म्हणाली, "अगं, जावयाचा एक मान-सन्मान असतो." रेवती मग बारीक आवाजात म्हणाली, "मग आई, जर जावयाला मान-सन्मान मिळत असेल तर सुनेला का मिळत नाही? सून पण बाहेरच्या परक्या घरातून आलेली असते ना. जावई तर सासरी येतात, पाहुण्यांसारखे मानाने राहतात आणि परत त्यांच्या घरी निघून जातात. पण सून तर लग्न झाल्यापासून घराची सगळी जबाबदारी हक्काने पार पाडत असते. सासू-सासऱ्यांचं तिच्या आई-वडिलांसारखी सेवा करत असते. नवऱ्याच्या घराला स्वतःचं घर मानते आणि कायमच त्या घराला आपलं करून घेते. मग तिचा मान-सन्मान का होत नाही? तिला घरात तो दर्जा का दिला जात नाही? तिच्याकडे मुलगी म्हणून का पाहिलं जात नाही?" रेवतीचं बोलणं ऐकून तिची सासू रागानेच म्हणाली, "सूनबाई, तू तोंडाला येईल ते काही पण बोलायला लागली आहेस. सुधीर, समजून सांग तिला, नाहीतर मी काही चुकीचं करून बसेल." त्यावर सुधीर म्हणाला, "आई, आता पण तू चुकीचंच करत आहेस. तिची तब्येत ठीक नाही म्हणून तर ते लोक तिला बघायला येत आहेत ना. आणि तू तर ते लोक येणार म्हणून
आजारी माणसालाच किचनमध्ये जेवण बनवायला सांगत आहेस? अगं आई, रेवती आजारी आहे. तिला सलाईन लावलं होतं. ती खूप कमजोर अशक्त झाली होती. तरी देखील तू तिला जेवण बनवायला सांगत आहेस. कालच तर तिला दवाखान्यातून घरी सोडलं आहे आणि ती लगेच किचनमध्ये जाऊन जेवण बनवू शकत नाही. सुधीरने त्याच्या बायकोची बाजू घेतली. हे बघून आई म्हणाली, अरे, आठवडाभर दवाखान्यात आराम तर करत होती. मग घरी आल्यावर तिला घरची जबाबदारी घ्यायला नको का? गेल्या आठवड्याभरात तर मला जास्तच त्रास झाला. सुधीर आश्चर्याने म्हणाला, आई, तुला कशाची अडचण झाली आहे? आणि तुला कसला त्रास झाला आहे? अगं, दवाखान्यात तर कधीच घरून जेवण करून दिलं नाहीस आणि तुलाही गुडघेदुखी होते म्हणून मीही काही जास्त आग्रह केला नाही. तुझी तब्येत पाहता घरी मीच तर डाळ भात बनवत होतो आणि घरातील कपडे भांडी करायला मावशी येतात. मग तरीही तुला कसला त्रास झाला? तेव्हा आई रडत म्हणाली, अरे वा, आज बायकोची बाजू घेऊन माझाच मुलगा माझ्याशीच भांडत आहे. मलाच विचारत आहे की तुला कसला त्रास झाला? अरे, मी तुला लहानाचा मोठा केला, आजारपणात तुझी सेवा केली, तुला शिकून एवढा मोठा केला आणि तू मलाच उलट विचारत आहेस की मी केलं काय? आईचं बोलणं ऐकून सुधीरला पण खूप राग आला. तो रागातच त्याच्या आईला म्हणाला, अगं आई, तू कधीच काही पण काय बोलत आहेस? मी फक्त मागच्या आठवड्याबद्दल बोलत होतो आणि आता राहू दे सर्व. उद्या ताईसाठी जेवण मीच बनवतो. मग तर झालं का? हां, आला मोठा जेवण बनवणारा. साधं वरण भात पण नीट येत नाही आणि त्यांचा पाहुणचार करणार म्हणे. मला ते काही माहिती नाही. उद्या सकाळी मला सूनबाई किचनमध्ये हजर पाहिजे. सूनबाई, तू एखादी पेन किलरची गोळी घे, म्हणजे तुझा अंग दुखणार नाही. आईला एवढं समजावून सांगून पण आई काही ऐकत नाही. हे बघून सुधीर पुन्हा रागात म्हणाला, आई, तुला काहीच कसं काय वाटत नाही? तू काहीही बोलतेस. तुला तुझ्या मुलीची आणि जावयाची एवढीच पडली आहे ना? तर मग तूच एक काम कर, तूच किचनमध्ये जाऊन जेवण तयार कर. आई रागात म्हणाली, हो, आता तू या वयात मला पण किचनमध्ये जाऊन काम करायला लावत आहेस, तेही माझ्याच घरात राहून. तुम्ही लोक मलाच कामाला लावत आहात. तुम्हाला या घरातून बाहेरच काढायला हवं, म्हणजे मग तुम्हाला माझी किंमत कळेल. आता मात्र सुधीरचा राग अनावर होत होता. तो बोलतो की ठीक आहे आई, मी आणि रेवती दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो. तेव्हा आई रडतच बोलते, हो, तू मला आता धमकीच देणार की? तू मला म्हातारपणात एकटीला सोडून वेगळं राहायला जाणार का? आणि म्हणून हा दिवस बघण्यासाठीच तर मी तुला लहानाचं मोठं केलं आहे का? तुझे बाबा पण मला एकटीला सोडून निघून गेले. आता तू पण असाच जा. असं म्हणत जोरजोरात त्या रडायला लागल्या. सासूचं रडणं ऐकून रेवती बोलते, आई, तुम्ही रडू नका. तुमची तब्येत खराब होईल. तुमचं असंच म्हणणं आहे ना की मी उद्या जेवण बनवावं? तर मी जेवण बनवते. पण प्लीज तुम्ही रडू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू खुश झाली आणि उद्या काय काय मेनू बनवायचे ते सांगून त्या रूमबाहेर पडल्या. सासूबाई गेल्यानंतर रेवतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती विचार करायला लागली की सुनेला आजारपणात पण आराम करायचा हक्क नसतो का? ते लोक मी आजारी आहेत म्हणून मला बघायला येत आहेत, पण यासाठी पण मलाच का कष्ट करावे लागत आहेत? सुनेची दया कोणालाच येत नाही. तिच्याविषयी आपुलकी कोणीच दाखवत नाही. असा विचार करत करत ती झोपी गेली आणि सुधीर जेव्हा परत खोलीत आला तेव्हा बायकोचा रडलेला आणि उतरलेला चेहरा बघून त्याला पण खूप वाईट वाटलं. तो विचार करायला लागला की आता मलाच माझ्या बायकोसाठी काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर आई तर काही समजून घेणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सुधीरची आई खूप खुश होती, कारण आज त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा घरी येणार होते. म्हणून त्या सकाळ सकाळी लवकर उठल्या होत्या. पण रेवती अजूनपर्यंत झोपलेली होती. पण त्यांना काळजी नव्हती, कारण काल रात्री एवढा गोंधळ घातला होता. तर मग सून किचनमध्ये नक्कीच येणार हे त्यांना चांगलंच माहिती होतं. मग थोड्या वेळात त्यांच्या फोनची रिंग वाजली. त्यांनी बघितलं तर त्यांच्या मुलीचा फोन होता. आनंदाने त्यांनी फोन उचलला तर समोरून त्यांची मुलगी उदास आवाजात म्हणाली, आई, मी माहेरी येऊ शकत नाही. तू माझी वाट बघू नकोस. मुलीचं बोलणं ऐकून आश्चर्य होऊन त्या म्हणाल्या की काय गं, काय झालं प्रिया? तू तर तुझ्या आजारी वहिनीला बघायला येणार होतीस ना? मी तर कधीपासून वाट बघत बसले आहे आणि मी तर सूनबाईला सांगून पण ठेवलं आहे की जेवणात काय काय कोणते कोणते पदार्थ बनवायचे आहेत, तर तू येऊन जा. तेव्हा प्रिया म्हणाली, आई, मी येऊ शकत नाही, कारण एकतर वहिनी आजारी आहे आणि आम्ही आल्यावर तिला जास्त काम करावं लागेल आणि तिला आता आरामाची खूप गरज आहे. ती जरा चांगली बरी झाली म्हणजे मी तिला भेटायला तिकडे येते, पण आत्ता नको.
कारण जर मी आत्ता तिला बघायला आले तर तू तिला जबरदस्ती काम करायला लावशील, जे की अजिबातच बरोबर नाही. ती आजारी आहे तर तिला आता काम होणार नाहीत, हे तू समजून घ्यायला हवं." हे ऐकून सुमनताई म्हणाल्या, "प्रिया, हे तू काय बोलत आहेस?" तेव्हा प्रिया म्हणाली, "आई, तू विसरत आहेस की मी पण कोणाची तरी घरची सून आहे. मी आणि तुझा जावई घरी आलो आणि असा आजारपणात वहिनीला काम करताना त्यांनी बघितलं. घरी परत आल्यावर त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं तर असं होऊ शकतं ना की माझी सासू आणि नणंद पण माझ्याकडून अशीच अपेक्षा करायला लागतील की मी आजारी पडले तरी नणंद माहेरी आली की मला पण त्यांचा असाच पाहुणचार करायला लागेल. त्यांच्यासाठी पण आजारपणात किचनमध्ये उभे राहून जेवण तयार करावं लागेल. त्यापेक्षा मी माहेरी न येणंच ठीक आहे." असं बोलताना तिलाही गहीवरून आलं होतं आणि सुमनताईसुद्धा एकदम गप्प झाल्या. प्रियाने फोन कट केला. आता मुलीचं बोलणं ऐकून त्यांना काही चांगलं वाटत नव्हतं. त्या उदास होऊन घरातून इकडून तिकडून फेऱ्या मारू लागल्या होत्या आणि त्यांनी जे सुनेसोबत केलं त्याचा विचार करायला लागल्या होत्या. विचार करता करता त्यांना हे जाणवलं की सूनबाई पण कोणाची तरी मुलगी आहे. जर तिच्या आईवडिलांना हे सगळं समजलं की त्यांची मुलगी आजारी असताना पण मी त्यांच्या मुलीला पाहुण्यांसाठी जेवण तयार करायला लावलं होतं, ते ऐकून त्यांना किती त्रास होईल. आणि उद्या माझ्या मुलीच्या सासरी तिला आजारपणात सर्व कामे करायला लावली तर ते बघून मला पण खूप त्रास झाला असता. एक आई म्हणून मलाही वाईटच वाटलं असतं. हे साहजिकच आहे. मग त्यांनी लगेच त्यांच्या मुलीला प्रियाला फोन केला आणि म्हणाल्या, "खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला क्षमा कर. सासूची भूमिका निभावताना माझ्यातील आईला मी विसरून गेले होते. माझ्यातील ममता, माया, आपुलकी मी बाजूला ठेवली आणि सासू म्हणूनच तिच्यासोबत आत्तापर्यंत वागत आले. पण आता मी तुझ्या वहिनीला पूर्णपणे आराम करायला लावेन. तिला कोणतंही काम करू देणार नाही. तू निश्चिंत मनाने घरी ये, कारण तुमच्यासाठी सगळं जेवण मी स्वतः तयार करेन. त्यासाठी सूनबाईला अजिबातच त्रास देणार नाही किंवा त्रास होईल असं काहीही करणार नाही. तू काळजी करू नकोस." प्रिया म्हणाली, "आई, ठीक आहे. मी येत आहे आणि येताना आपल्या सगळ्यांसाठी जेवण तयार करून घेऊन येणार आहे. मी माहेरी पाहुणचार घेण्यासाठी नाही तर वहिनीला बघायला येत आहे." काल रात्री सुधीरचा फोन आला होता. त्याने सगळं काही सांगितलं की तू कशी हट्ट करून बसली होतीस, म्हणून तुला तुझी चूक कळावी म्हणून मी तुला हे सगळं बोलले होते की मी माहेरी येणार नाही. तेव्हा आईचे डोळे पुन्हा पाण्याने भरून आले. त्यांनी फोन ठेवला आणि विचार करायला लागल्या की आजकालची मुलं किती समजदार आणि हुशार झाली आहेत. नाहीतर मी सूनबाईसोबत किती वाईट वागत होते. पण मुलांनी किती समंजसपणे, हुशारीने मला माझी चूक लक्षात आणून दिली. त्या लगेच सुनेच्या खोलीत गेल्या. त्या सुधीरला म्हणाल्या, "तू तुझ्या ताईला कधी फोन केला? मला समजलं पण नाही. पण हे चांगलं झालं की तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मी करत असलेली चूक समजावून दिली." मग त्या सुनेच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, "सूनबाई, तू आराम कर. घरातल्या कामाची काळजी करू नकोस. कारण आजपासून मी स्वतः तुझी मनापासून काळजी घेणार आहे. आता यापुढे या घराची जबाबदारी, कामे तू एकटीने करायची नाहीत, तर आपण दोघी मिळून सर्व काही कामे करायची आहेत." मग रेवतीलाही खूप आनंद झाला आणि तिने भरल्या डोळ्यांनी अभिमानाने नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली, "सुधीर, ज्या घरात तुझ्यासारखा नवरा आपल्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभा असतो आणि नवरा त्याच्या बायकोला होणारा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, त्या घरात बायकोला कधीच कसलाही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही. कारण तिचा नवरा तिच्यासोबत असतो. आणि ज्या घरात आईसारखी सासू असेल की ज्यांना सुनेचा त्रास लगेच समजेल, त्या घरात सून आणि सासूंच्यामध्ये एक प्रेमाचं नातं तयार होईल, यात काहीच शंका नाही. सुनेला फक्त तू आमच्या मुलीप्रमाणेच आहेस असं बोलून उपयोग नाही, तर खरंच तिला मनापासून मुलगी म्हणून स्वीकारायला हवं. प्रत्येक सासूने सुनेत मुलगी शोधली तर आणि प्रत्येक सुनेने सासूमध्ये आई शोधली तर खरंच सासू-सुनेचं नातं सुंदर होईल. सासूने पण सून घरात आली, आता तीच सर्व कामाची जबाबदारी घेईल आणि आता आपण फक्त बसून राहायचं. असं केल्याने सुनेच्या मनात कधीच सासूविषयी माया, प्रेम निर्माण होणार नाही. पण जर अगदी पहिल्यापासूनच सुनेला कामात मदत केली, तिच्या आजारपणात तिला सांभाळून घेतलं, तर सूनसुद्धा सासूची कदर करेल, हे नक्की आहे. तेव्हाच प्रत्येक घरात सासू-सुनेमध्ये आईचं आणि मुलीचं प्रेमळ नातं तयार होईल. तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. तुमची प्रतिक्रिया जरूर द्या. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.